विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ऑनलाईन तक्रार नोंदवण्याची संपूर्ण प्रक्रिया। बघा विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संपूर्ण परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने होत आहे। बट परीक्षेमध्ये काही कारणास्तव तांत्रिक अडचणी निर्माण होतात। मग तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानंतर आपल्याला ऑनलाईन तक्रार कशी नोंदवायची हा एक महत्त्वाचा प्रश्न असतो। प्रत्येक वेळेस काही ना काही अपडेट येत असतं, त्या अपडेटला सामोरं जाऊन आपल्याला ही प्रक्रिया समजून घ्यायची आहे। त्या पद्धतीनेच आपल्याला आपली ऑनलाईन तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आपण बघूया परीक्षा संदर्भात ऑनलाईन तक्रार कशी नोंदवायची आहे। आणि आपल्याला जर का परीक्षा संदर्भात MCQ, वेळापत्रक, रिझल्ट, री एक्झाम बाबत माहिती जर का भेटायची असेल, मिळवायची असेल, तर त्यासाठी आत्ताच आपण आपल्या स्मार्ट मोबाईलमध्ये टेलिग्राम ॲप हे प्ले स्टोअरमधून डाउनलोड करा आणि त्याच्या सर्चिंग बॉक्समध्ये जाऊन तुम्ही @exam_SPPU अपडेट एवढं टाईप करा। लगेच आपण टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता। चला तर मग आपण वन बाय वन ही प्रक्रिया समजावून घेऊ। तत्पूर्वी आपण एक समजून घेऊया की ऑनलाईन तक्रार ही कधी नोंदवता येते किंवा नोंदवण्याचा कालावधी किती आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा ज्यावेळेस तो पेपर झालेला आहे, जसं की एखादा पेपर तुमचा 4 ऑगस्टला झालेला आहे, तर त्याची जी काही तक्रार आहे ती कधी नोंदवता येईल? पेपर झाल्यानंतर 24 तासानंतर, म्हणजे कधी 5 ऑगस्टला सकाळी 10 वाजल्यानंतर तुम्हाला ती टॅब ओपन केली जात असते। ओके, म्हणजेच काय सांगितलं, यू कॅन रजिस्टर ग्रीव्हन्स ओनली आफ्टर 24 आवर्स एक्झाम डेट ऑफ ए पर्टिक्युलर सब्जेक्ट। एखाद्या विषयाचा पेपर झाल्यानंतर 24 तासानंतर त्याची तक्रार नोंदवता येते। बट त्याचा मॅक्झिमम कालावधी किती आहे? ग्रीव्हन्स कॅन बी रजिस्टर विदिन 48 आवर्स आफ्टर द स्कोर आर शोन फॉर रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट। म्हणजेच काय केला पाहिजे की त्यांनी पेपरचा जो काही रिझल्ट डिक्लेअर होणार आहे, तो रिझल्ट कधी डिक्लेअर होतो? पेपर झाल्यानंतर 48 तासानंतर। तर त्याच्यानंतर सुद्धा काय केलं जातं? 48 तासानंतर 48 तासापर्यंत तुम्हाला ही तक्रार नोंदवता येते। म्हणजे थोडक्यात धरून चला की पेपर झाल्यानंतर तुम्हाला 72 तासाच्या आत तक्रार नोंदवायची आहे। 24 तासानंतर आणि 72 तासाच्या आत तुम्हाला ती तक्रार नोंदवायची आहे। म्हणजे टोटल 24 आणि 48 असे 72 तास तुमचे होत असतात। तर 72 तासाच्या आत जर का तुम्ही तक्रार नोंदवली तरच त्या तक्रारीची नोंद कुठेतरी घेतली जाऊ शकते। त्याच्यानंतर तुम्हाला तक्रार नोंदवता येत नाही। काही स्पेशल केस असेल, म्हणजे जर का अचानक आजूबाजूला पाऊस पडतोय आणि त्याच्यामुळं काही गावातला संपर्क तुटलेला आहे, तर अशा वेळेस विद्यापीठ काहीतरी मुदत वाढवून देत असते। जसे की विद्यापीठांनी ठराविक कालावधीमध्ये झालेल्या पेपरसाठी त्यांनी पुन्हा ऑनलाईन तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू केलेली होती। त्यासाठी अशा छोट्या मोठ्या अपडेटसाठी आपण आत्ताच टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता। आता वन बाय वन आपण प्रक्रिया समजून घेऊया। बघा आपल्या गुगल क्रोममध्ये आपण सिम्पली टाईप करायचं आहे sps.unipune.ac.in। SPS म्हणजे काय? स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम। ओके, ते तुम्ही टाईप केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचं समोर लोगो दिसणार आहे, डॅशबोर्ड दिसणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम, तुम्हाला ईमेल ID आणि मोबाईल नंबर अपडेट सगळ्या काही इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे। त्याच्या खालती थोडंसं स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथे तुम्हाला 3 सेक्शन आहे। एक आहे स्टुडंट, दुसरा आहे कॉलेज, तिसरा आहे ॲडमिन। आपण स्टुडंट आहात तर आपण स्टुडंटमध्ये लॉग इनवर काय करायचं आहे? क्लिक करायचं आहे। लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्टुडंट आयडेंटिटी मॅनेजरचं सेक्शन दिसेल। यांमध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे? काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहे आणि इथे तुम्हाला लॉग इन बाय पासवर्ड आणि कॅप्चा तुम्हाला एंटर करून तुम्हाला लॉग इन करायचं आहे। इथे तुम्ही कोणता युजर नेम पासवर्ड टाकणार आहे? जो तुम्ही परीक्षा फॉर्म भरताना वापरलेला आहे तो टाकायचा आहे। जसं की तुमचा लॉग इन बाय म्हणजे युजर नेम काय असणार आहे? तुमचा मेल ID, मोबाईल नंबर, आधार नंबर, जो तुम्ही परीक्षा फॉर्म भरताना तुमच्या परीक्षा फॉर्ममध्ये मेन्शन केलेला होता, असा युजर नेम पासवर्ड तुम्हाला इथे मेन्शन करावायचा आहे। ओके, सो मी इथे एक्झाम्पल दाखवतो। एक विद्यार्थ्याचा मी जो काही डेमो करत आहे त्या विद्यार्थ्यांनी त्याचा लॉग इन बाय मोबाईल नंबर टाकलेला आहे। त्याच्यानंतर पुढच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला इथे मोबाईल नंबर तुम्हाला टाईप करायचा आहे। त्याच्यानंतर परीक्षा फॉर्म भरताना जो काही पासवर्ड वापरला होता, जसं की काही जण 1 2 3 4 5 6 असं टाकत असतात, सो तो टाका। किंवा काही पर्टिक्युलर कॉमन पासवर्ड असतो, तो तुम्ही पासवर्ड टाकण्याचा प्रयत्न करा। जर का तुम्हाला पासवर्ड आठवत नसेल तर तुम्ही इथे खालती फॉरगेट पासवर्डमध्ये जा, तिथे तुमचा आधार नंबर टाका आणि तुमचा मोबाईल नंबर, मेल ID ला OTP तुम्ही मिळवा आणि तिथे सुद्धा तुम्हाला काय करता येईल? पासवर्ड मिळवता येईल। ओके, सो इथे
तुम्ही युजर नेम पासवर्ड टाकला, इथे तुम्हाला कॅप्चा दिलेला आहे, तो कॅप्चा एंटर करा आणि तुम्ही पेज काय करा, लॉग इन करा. जर मी पुन्हा सांगतो, जर का तुम्हाला युजर नेम पासवर्ड आठवत नसेल तर तुम्ही फॉरगेट पासवर्डमध्ये जा आणि तिथे जाऊन तुम्ही काय करा, पासवर्ड फॉरगेट करा. ओके. सो इथे बघा तुम्ही लगेच काय येताल, डॅशबोर्डच्या पेजला येताल. ओके. सो इथे स्टुडंट प्रोफाईल सिस्टीमच्या डॅशबोर्डमध्ये आल्यानंतर तिथे तुम्हाला ऑनलाईन एक्झाम डिटेल्स दिसणार आहे. हे तुमचा ऑनलाईन परीक्षा देण्याचा युजर नेम पासवर्ड आलेला आहे. ओके. तो देखील तुम्ही इथे खात्री करू शकता. बघा या अगोदरचे जे काही पेपर झालेले होते एप्रिल मेमध्ये, तर ते तुमचे ऑक्टोबर नोव्हेंबर 2020चे झालेले होते. ओके. सो त्यावेळेचा युजर नेम हा तुमचा PRA नंबर तो कंटिन्यू सेम राहणार आहे, पण पासवर्ड प्रत्येक वेळेस चेंज होणार आहे. काही विद्यार्थ्यांना पेपरला लॉग इन करत असताना प्रश्न येतो की सर माझं लॉग इन होत नाही, पासवर्ड इनकरेक्ट सांगतात. तर त्याचा जो काही युजर नेम पासवर्ड आहे तो त्यांनी अशा पद्धतीने लॉग इन करून देखील तो बघू शकता. ओके. थोडंसं तुम्ही उजव्या साईडला स्क्रोल डाऊन केल्यानंतर तर तुम्हाला इथे ॲक्शन दिसेल. त्या ॲक्शनमध्ये तुम्हाला 2 कॉलम आहे, एक एक्झाम फॉर्म आणि दुसरा आहे रजिस्टर ऑनलाईन एक्झाम ग्रीव्हन्स, म्हणजेच ऑनलाईन परीक्षेसंदर्भात तक्रार नोंदवा. या टॅबवर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला बघा मी मागाशी जे इन्स्ट्रक्शन सांगितले तेच इन्स्ट्रक्शन इथे तुम्हाला बघायला भेटणार आहे. तेच की यू कॅन रजिस्टर ग्रीव्हन्स ओनली आफ्टर 24 hours ऑफ डेट ऑफ एक्झामिनेशन. तुम्ही तुमचा पेपर दिल्यानंतर तुम्हाला 24 तासानंतर तक्रार नोंदवता येते, बट मॅक्झिमम त्याचा जो काही कालावधी आहे तो स्कोर शोन झाल्यानंतर 48 तासाचा आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही पेपर झाल्यानंतर 72 तासाच्या आत तुम्हाला तुमची तक्रार नोंदवणं गरजेचं आहे, जर तुम्हाला तक्रार नोंदवायची आवश्यकता असेल तरच. ओके. थोडंसं तुम्ही पुढे जर का गेलात तर इथे बघा त्या विद्यार्थ्याचा परीक्षा कधी झालेली होती, 4 ऑगस्टला पेपर त्याचा झालेला होता. त्याची 5 ऑगस्टला त्याला ॲड ग्रीव्हन्सचा टॅब आलेला आहे. जसं की बघा 14 तारखेला एखादा पेपर आहे, 14 ऑगस्टला त्याची टॅब कधी ओपन होणार आहे, 15 ऑगस्टला 10 AM नंतर ओपन होणार आहे. म्हणजेच थोडक्यात काय, पेपर झाल्यानंतर 24 तासानंतर ती टॅब ओपन होत असते. सो इथे तक्रार नोंदवायची आहे म्हणून इथे काय केलं, ॲड ग्रीव्हन्सला क्लिक केलं. ते क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला त्या पेपरचं नाव येतं. त्याच्यानंतर इथे तुम्हाला सिलेक्ट ग्रीव्हन्स येतो. त्यामध्ये तुम्ही सिलेक्ट कॉलमला टिक मार्क करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे एंटर ग्रीव्हन्स डिटेल्स, म्हणजे तुमची काय तक्रार आहे ती थोडक्यात 150 वर्ड्समध्ये तुम्हाला लिखाण करायची आहे आणि तुम्ही इथे सेव्ह ग्रीव्हन्सवर क्लिक करायचे आहे. आता सिलेक्ट ग्रीव्हन्समध्ये तुम्हाला कोणकोणते ऑप्शन आहे. नंबर 1, नॉट एबल टू लॉग इन, लॉग आउट अँड नॉट एबल टू लॉग इन अगेन. बघा खूप वेळेस असाच प्रॉब्लेम येतो की पासवर्ड इनकरेक्ट सांगतात, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना लॉग इनला प्रॉब्लेम येतो किंवा उशिरा लॉग इन होतं वगैरे वगैरे. त्याच्यानंतर तुम्हाला जर का पेपर मराठी किंवा इंग्लिश व्हर्जन क्वेश्चन पेपर नॉट डिस्प्ले, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचा एखादा विषयाचा पेपर हा मराठी पण असतो आणि इंग्लिश पण असतो, पण त्याला फक्त इंग्लिशच दिसतोय, मराठी दिसत नाही. किंवा तो पेपर जसं कम्प्युटर कन्सेप्ट्स अँड ॲप्लिकेशनचा पेपर आहे, मागच्या सेमिस्टरला हा पेपर फक्त आणि फक्त इंग्लिशमधूनच आला होता, मराठीतून आलेला नव्हता. तर मग तो जर का या सेमिस्टरला पुन्हा अशी तक्रार असेल तर तुम्ही या लिंकचा वापर करू शकता किंवा यावर तुम्ही क्लिक करू शकता. इमेजेस नॉट डिस्प्ले, कधी कधी आकृत्या दिसत नाही, प्रश्न दिसत नाही, त्यावेळेस तुम्ही हे करा, हे ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा. नेक्स्ट आहे रॉंग क्वेश्चन पेपर डिस्प्ले, म्हणजे पेपर तुमचा एक विषयाचा होता आणि दुसराच पेपर तुम्हाला दिसला तर असा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. नेक्स्ट आहे अनेबल टू सबमिट आन्सर पेपर, म्हणजे काय आहे, तुमचा पेपरचा टाईमचा कालावधी होत आला आहे तरीसुद्धा तुमचा पेपर सबमिट होत नाही आहे, काही टेक्निकल कारणास्तव होतं, तर त्यावेळेस तुम्ही असा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. नेक्स्ट आहे कोविड इश्यू, काही विद्यार्थी जर का पेपर देणारे विद्यार्थी असतील आणि त्यांना जर का कोविडची बाधा झाली तर ते विद्यार्थी हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता, पण त्याच्यासाठी त्यांना त्याचं जे काही रिपोर्ट आहे, म्हणजे कोविड-19चा जो काही रिपोर्ट असेल तो त्यांना अपलोड करावायचा आहे. नेक्स्ट आहे ओव्हरलॅप विथ अदर एक्झाम, जर का एखादा विद्यार्थी पेपर देतो आणि त्याच्या CA, CS, ICWA किंवा आणखीन कोणत्या MPSC, UPSCच्या किंवा काही बँकिंगच्या काही स्पर्धा परीक्षा जर का याच टायमिंगमध्ये असेल तर त्यांनी हे रिझन सिलेक्ट करायचं. बट त्यासाठी सुद्धा तुमच्या हॉल तिकीटचा फोटो तुम्हाला इथे अपलोड करावा लागेल किंवा आणखीन काही तत्सम कागदपत्र असेल तर ते तुम्हाला अपलोड करावं लागेल. नेक्स्ट आहे ॲपियर बट स्कोर नॉट डिस्प्ले, कदाचित तुम्ही पेपर दिलेला आहे बट तुमचा पेपरचा रिपोर्ट तिथं ॲब्सेंट दाखवत आहे किंवा आणखीन काही तिथं स्कोरच दिसत नाही, तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही काय करू शकता, तक्रार नोंदवू
शकता. सो हे कारण आहे. आता मी एका विद्यार्थ्याचं जे काही रिझन आहे पर्टिक्युलर, नॉट एबल टू लॉग इन, लॉग आउट अँड नॉट एबल टू लॉग इन अगेन, हे त्याचं रिझन होतं. आणि तिथे एंटर ग्रीव्हन्समध्ये मी काय टाकलं, परीक्षा देताना लॉग इन करता आले नाही, कारण का की पासवर्ड इनकरेक्ट दाखवत होता. ओके, हे असं मी मराठीतून लिहिलं, तुम्ही इंग्लिश लिहिलं तरी काही हरकत नाही. आणि इथे काय करा, सेव्ह ग्रीव्हन्सवर क्लिक करा. सेव्ह ग्रीव्हन्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशनचा मेसेज येतो. त्यामध्ये सांगितला जातो, आर यू रिअली वॉन्ट टू ॲड ग्रीव्हन्स टू दिस सब्जेक्ट, सो इथे येस करा. ओके, म्हणजे तुम्ही तुमचा ग्रीव्हन्स देण्यासाठी खरंच तयार आहेत का, तर हो म्हणा, इथे येस करा. तुम्ही ज्यावेळेस ग्रीव्हन्स ॲड करता त्यावेळेस तुम्हाला सक्सेसफुलचा मेसेज येतो, एक्झाम ग्रीव्हन्स डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली, म्हणजे तुमचा जो काही रिपोर्ट आहे तो ऑलरेडी तिथे सेव्ह झालेला आहे. ओके, सो त्याच्यानंतर इथे तुम्हाला काय येईल की ग्रीव्हन्स डिटेल्स इथे तुम्हाला दिसणार आहे की तुम्ही ज्या पेपरचा ग्रीव्हन्स दिलेला आहे, तिथं 4 ऑगस्टला तुमचा पेपर होता, त्याची जी काही ग्रीव्हन्स डिटेल्स आहे ती इथे आपण नमूद केलेली आहे आणि ॲक्शनमध्ये ते दिसणार आहे. जर का अगेन ॲक्शन करायची असेल तर करू शकता, बट एका पेपरला एकच तुम्ही रिझन देऊ शकता. सो या पद्धतीने तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकतात. अधिक माहितीसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, तिथे माझा नंबर पण दिलेला आहे, तुम्ही मला प्रत्यक्ष देखील संपर्क करू शकता. सो माझ्या मते तुम्हाला ही माहिती समजली असेल. आपण ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि अधिक माहितीसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनललाही जॉईन व्हा आणि यूट्यूबला देखील तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद.